शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मका पिकासाठी खत व्यवस्थापन कोणतं करावं, कसं करावं, कधी करावं आणि याचे फायदे काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नोटिफिकेशन बेल ऑन करायला देखील विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला नेहमी येत राहतील. तर मित्रांनो, मका पीक हे असं आहे की जे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं हे पीक आहे. मग ह्या पिकासाठी खत व्यवस्थापन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपण याच्यामध्ये उत्पादन घेताना दोन गोष्टींचा विचार करतो. एक मुरघासासाठी मका आणि दुसरं दाण्यांची मका. आता या दोन्ही मकांमध्ये खत व्यवस्थापन एवढं गरजेचं आहे की खत व्यवस्थापन जर मागे पुढे किंवा कमी जास्त जर झालं तर त्यामुळे होणाऱ्या उत्पादनावर फरक पडतो. त्यामुळे कोणतं खत व्यवस्थापन नक्की करावं आणि कशा पद्धतीनं करावं किंवा काय काय खत त्याच्यामध्ये घ्यावीत किंवा गरजेचं खत व्यवस्थापन कोणतं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, एकच विनंती असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला चालू हंगामामधील मकासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करताना मी सुरुवातीला 2 खत व्यवस्थापन सांगणार आहे, जे तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये घेऊ शकता. ज्याच्यामध्ये 20-20-0-13 50 किलो प्रति एकर, त्यानंतर 10 किलो झिंक किंवा झिंक सल्फेट हे देखील त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश 30 किलो एवढं आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा याला दुसरा पर्याय आहे 1846 म्हणजेच DAP एक बॅग म्हणजेच 50 किलो, 10 किलो झिंक. याच्यामध्ये आपण सल्फेट नसेल तरी चालेल, परंतु 10 किलो झिंक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि पोटॅश 30 किलो. हा आपले 2 जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितले तर ते पर्यायी आहेत. तुम्हाला एक जर नाही जमलं तर दुसरं तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता, परंतु आंबवणीपर्यंतच हे खत व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण पिकाच्या वाढीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर आणि झिंक यांचा खूप मोठा भाग आपल्याला मकाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे खत व्यवस्थापन वेळेवर म्हणजेच पेरणी करताना व्हावं किंवा पेरणी करून लगेच 8 ते 10 दिवसामध्ये करण्यात यावं, ज्यामुळे आपल्या होणाऱ्या पिकाची वाढ जी आहे ही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये राहील. त्यानंतर दुसरं खत व्यवस्थापन कधी करावं, तर दुसरं खत व्यवस्थापन जे आहे साधारण 30 दिवसानंतर आणि 50 दिवसाच्या आतमध्ये करावं, जेणेकरून आपल्या पिकासाठी झिंक लागू होईल, त्यानंतर पोटॅशही लागू होईल आणि फॉस्फरस देखील लागू होईल. तर आता दुसरं खत व्यवस्थापन निवडताना आपल्याला नक्की कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा वेळी आपण 24-24 ही एक बॅग करू शकतो किंवा 28-28 एक 50 किलो आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला नत्र काही प्रमाणामध्ये मिळेल, स्फुरद देखील काही प्रमाणामध्ये मिळेल. आता पोटॅशचं काय, तर साधारणतः 50 किलो म्हणजेच एक बॅग MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश हे आपल्याला एक बॅग वापरायची. याच्यामुळे काय होणार आहे, तर नत्र देखील वाढीच्या कालावधीमध्ये नत्रसुद्धा मिळणार आहे, स्फुरदसुद्धा मिळणार आहे आणि पोटॅश अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. यामुळे मका पिकाची वाढ देखील होणार आहे, कारण मकाला नत्र चांगल्या प्रमाणामध्ये लागतं. तर यांचा वापर आपण दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये साधारण 40 ते 50 या दिवसामध्ये जर केला तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पोटॅश लागू होतो, ज्यामुळे कणीस चांगल्या प्रमाणात भरते आणि जी बियाणं आहे तर ह्या बियाण्यांची फुगवण चांगली होते. आपण दिलेल्या झिंकमुळे आणि सल्फरमुळे पिकाची वाढही होते. त्यासोबतच झिंकची कमतरता जर आपल्याला जाणवली नाही तर मकाचं ताट किंवा ज्याला आपण मकाची पानं म्हणतो याची रुंदी सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते, तशीच वाढही चांगली होते आणि परिणामी आपल्याला उत्पादनामध्ये भरघोस उत्पन्न मिळते. यामध्ये वेगवेगळी उत्पादनं घेतो तर साधारणतः फक्त सायलेजसाठी आपल्याला कमीत कमी 25 टन मका अगदी आरामात मिळते. त्यासोबतच जर आपण दाण्याचा विचार जर केला तर सर्वसाधारण 40 ते 50 क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी उत्पादन मिळतं आणि हे उत्पादन मिळवण्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे खत व्यवस्थापन. तर हे खत व्यवस्थापन करत असताना नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर आणि झिंक हे 5 महत्त्वाचे घटक आपल्याला मका पिकामध्ये देणं गरजेचं आहे, जे तुम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकता. दाणेदारमधून देऊ शकता, वॉटर सोल्युबलमधून देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला मकाचं खत व्यवस्थापन करत असताना या 5 मूलभूत अन्नद्रव्यांची गरज आपल्या मकासाठी देणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशीच माहिती तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि पालवी ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. तसेच तुम्हाला काही कीटकनाशक औषधं किंवा बुरशीनाशक जर पाहिजे असतील तर तुम्हाला ते देखील आपल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तुम्हाला त्याचीही पूर्ण माहिती मिळेल. अशाच माहितीसाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.